एअर इंडियाला युद्धाचा फटका कसा बसलाय पाहूयात। आखाती देश ब्रिटन, युरोप, उत्तर अमेरिका खंडात जाणाऱ्या विमानांना सर्वाधिक फटका बसलाय। इराण, इराक, इस्रायल, UAE सह 11 देशांचा हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी आहे। यामुळे प्रवासाचा कालावधी 50% वाढलाय। परिणामी इंधनाचा वापरही वाढलाय। यामुळे तिकिटाचे दर वाढलेले आहेत आणि मागणी घटली आहे। उदाहरणार्थ मुंबई लंडन एका दिवसाचं तिकीट 1,25,000 ते 1,50,000 इतकं झालंय। बर्मिंगहॅम, फ्रँकफर्ट, पॅरिस, झुरिक, मिलान, व्हिएन्ना, कोपनहेगनला जाणारी बहुतांश विमानं रद्द केली आहेत। मुंबई न्यूयॉर्क सलग जाणारं विमानाचा आता इटलीतील रोममध्ये थांबा आहे। यामुळे 13 तासांच्या प्रवासाला आता 21 तास लागत आहेत।